गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्स बोर्डाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस फ्री ऑफ कॉस्ट शिकविला जात आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला पहिला टॉपिक सुरू केलेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. याचे सर्व थेरी लेक्चर आपले झालेले आहेत. तुम्ही या लेक्चर सिरीजमध्ये जाऊन ते थेरी लेक्चर बघू शकतात. आपण थेरी लेक्चरमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, करंट अकाउंट, पार्टनर कॅपिटलचे जे मेथड आहे, फिक्स कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, तसेच पार्टनरशिप फायनल अकाउंटचा अर्थ आणि ॲडजस्टमेंट या सगळ्यांची माहिती आपण घेतलेली आहे. तुम्ही त्या लेक्चरमध्ये जाऊन आवर्जून ते व्हिडिओ बघा आणि ते तिथून शिका. आणि आजपासून आपण पहिला प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करून घेत आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि स्क्रीनवरच आपण सोल्युशन घेणार आहोत. हीच आपल्या चॅनलची युनिक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की मी कोणता प्रॉब्लेम सोडवत आहे हा तुम्हाला समोरच दिसतोय आणि त्याचं सोल्युशन सुद्धा तुमच्या समोरच सोडवलं जात आहे. म्हणून आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो कनेक्ट व्हा, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा. कारण आता आपल्या चॅनलला कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अकाउंटची चिंता करायची गरज नाही. सर्व अकाउंटन्सी तुम्हाला इथं अवेलेबल होईल एकाच प्लॅटफॉर्मवर. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत. प्रॉब्लेमचं स्वरूप तुम्हाला माहीत आहे. फायनल अकाउंट म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलं जातं आणि ॲडजस्टमेंट दिल्या जातात आणि याच्यावरून आपण फायनल अकाउंट सोडवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण पार्टनरशिपचा फायनल अकाउंट सोडवतोय तर काय करायचं? तर पार्टनरशिपचा फायनल अकाउंट सोडवत असाल तर सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा. पार्टनर दिलेले असतील. कोणते पार्टनर आहे? दया अँड शमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. एकाच एक हा त्यांचा रेशो दिलेला आहे. रेशोला स्टार अंडरलाईन करून ठेवा. तो रेशो आपल्याला वापरावा लागतो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. अंडरलाईन करा. त्याच्यानंतर काय बनवा ते सगळं सांगितलं. आता सगळ्यात अगोदर दोन मेथड असतात. एका मेथडमध्ये आपण करंट अकाउंट बनवतो आणि एका मेथडमध्ये करंट अकाउंट नाही बनवत. तर कोणत्या मेथडमध्ये करंट अकाउंट बनवतात? फिक्स कॅपिटल. आणि ज्या मेथडमध्ये तुम्ही करंट अकाउंट बनवतात कॅपिटलच्या सगळ्या ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला सोडवतात. कॅपिटलला हात लावायचा नाही, त्याला कॅपिटल फिक्स असतो. आणि दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. तिथं करंट अकाउंट नसतो म्हणजे कॅपिटलवरच ॲडलेस करायचं आणि कॅपिटलची अमाऊंट बदलते म्हणून त्याला म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. याचं डिटेल मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. तर तुम्ही पहिले चेक करा ट्रायल बॅलन्स अगोदर. करंट अकाउंट दिलेला असेल तर करंट अकाउंट बनवायचा, करंट अकाउंट दिलेला नसेल तर करंट अकाउंट नाही बनवायचं. खूप सोपं आहे. डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स दिले जातात. करंट अकाउंट आहे का? वाचा. आहे का? वाचा. नाही आहे, करंट अकाउंट नाही आहे म्हणजे याचा अर्थ करंट अकाउंट नाही बनवायचं. म्हणजे ॲडलेस कशात करायचं? कॅपिटलमध्ये. म्हणजे आपला कॅपिटल बदलणार. म्हणजे कोणती मेथड आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट बनवायचं आणि ती आहे फिक्स कॅपिटल मेथड. तर करंट अकाउंट नाही आहे, आपण करंट अकाउंट बनवणार नाही. मग आपण काय बनवणार? फक्त ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. मी ते तयार करून ठेवलेले आहे. आणि ॲडजस्टमेंट तर आपण काय करणार? सगळ्यात अगोदर ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना विशिष्ट टिक मार्क करा किंवा स्टार वगैरे करून ठेवा आणि नंतर सोडवा. तर आपण बघूया ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो ट्रायल बॅलन्सला स्टार करायची गरज नाही, कारण क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये दिला जात नाही. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट डायरेक्ट सोडवा. ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग स्टॉक असतो. डेप्रिसिएट बिल्डिंग आणि मशिनरी. बिल्डिंग आणि मशिनरी इथं डेबिट बॅलन्सला दिलेले बघा, मशिनरी आणि बिल्डिंग, त्याला स्टार करा. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाले, बिल्स रिसिवेबलला स्टार करा. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया. दया कोण आहे? पार्टनर आहे. पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी जर एखाद्या पार्टनरने पैसे घेतले किंवा गुड्स घेतलं तर ती ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आहे. ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट म्हणजे आपण कॅपिटलवर सोडवतो. ड्रॉइंगच्या ॲडजस्टमेंटला स्टार करायची गरज नाही, डायरेक्ट सोडवा. त्याच्यानंतर राईट ऑफ. राईट ऑफ म्हणजे कमी करा. काय कमी करा? 1800 बॅड डेट्स. बॅड डेट्स कमी करा आणि मेंटेन RDD 5%. RDD आणि बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे. डेटर्सवर सोडवतो आपण. सन्ड्री डेटर्सला स्टार करा. मग सन्ड्री डेटर्स खूप महत्त्वाचं आहे. सन्ड्री डेटर्सला स्टार करा. गुड्स ₹6,000 वर सोल्ड. 6,000ची वस्तू विकल्या बट नो एंट्री वॉज मेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. 6,000चा माल विकला परंतु एंट्रीज केली नाही, याला म्हणतात अनरेकॉर्डेड. रेकॉर्डच केलं नाही. अनरेकॉर्डेड काय? सेल. मग अनरेकॉर्ड परचेस आणि अनरेकॉर्ड सेल अशा दोन ॲडजस्टमेंट मी ॲडजस्टमेंटमध्ये शिकवल्या होत्या. हा अनरेकॉर्ड सेल आहे, सेलला स्टार करा. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो ट्रायल बॅलन्समध्ये पण ॲडजस्टमेंट असतात आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या ॲडजस्टमेंटला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. कोणत्या ॲडजस्टमेंट? हिडन. त्या कशा ओळखायच्या? ट्रायल बॅलन्समध्ये एखाद्या ट्रान्झॅक्शन समोर जर डेट आली किंवा पर्सेंटेज आले किंवा मंथ आले तर लक्षात ठेवायचं ती ॲडजस्टमेंट आहे. कोणती? हिडन. आणि त्याचे दोन इफेक्ट तुम्हाला करावे लागतील. तर बघा इथं तुम्ही म्हणणार सर डेट आली, स्टॉकच्या समोरची डेट लक्षात घ्यायची नाही, तो ओपनिंग स्टॉक असतो.
या व्यतिरिक्त कोणत्या ट्रान्झॅक्शन समोर काही आहे का? बघा इथं आहे पेड फॉर 9 मंथ, 9 महिने. मंथ आले, मंथ म्हणजे ॲडजस्टमेंट कोणती? हिडन. 2 इफेक्ट करावे लागेल. मग ॲडव्हर्टाइजमेंटला स्टार करा कारण मंथ आले. मंथ नसते तर ॲडव्हर्टाइजमेंट ॲडजस्टमेंट नसती. याच्याच वरती बघा इन्व्हेस्टमेंटच्या अगोदर पर्सेंटेज आले, पर्सेंटेज जरी आले तरी काय होणार? ॲडजस्टमेंट. किती इफेक्ट सोडवावे लागतील? 2 इफेक्ट. तर इन्व्हेस्टमेंट पण ॲडजस्टमेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पण ॲडजस्टमेंट आहे कारण एकामध्ये मंथ आले आणि एकामध्ये पर्सेंटेज आले, त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. इथं काही आहे का? नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 आणि या 2 अशा 8 ॲडजस्टमेंट आहे. 2 हिडन ॲडजस्टमेंट होत्या पर्सेंटेजच्या आणि मंथच्या. चला प्रॉब्लेम सोडूया. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माहिती फॉर्मॅट ट्रेडिंग अकाउंट बनवायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचा आणि बॅलन्स शीट बनवायचा. अमाऊंटचे 2-2 कॉलम, इनर आउटर. तर आपण काय करायचं सोडवताना? आता ज्यांना तुम्ही स्टार केलं आहे त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे करायचे 2 इफेक्ट, आणि ज्यांना स्टार नाही केलं त्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, त्यांचे करायचे 1 इफेक्ट. मग सोडवताना अगोदर सगळे डेबिट बॅलन्स सोडवा आणि त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स सोडवा. आणि सोडवताना हा ट्रायल बॅलन्सचा नियम वापरा जो मी तुम्हाला शिकवलेला आहे. ट्रायल बॅलन्सचा नियम काय? तर डेबिट बॅलन्समध्ये जितके पण ट्रान्झॅक्शन दिले जातात ते एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. जर तुम्हाला ते असेट वाटले असेटला रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस वाटले तर एक्सपेन्सेस कुठं रेकॉर्ड करायचे? ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर एक्सपेन्सेस वाटले तर ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. बघा मी इथं लिहिलं आहे, डेबिट साईडला रेकॉर्ड करा किंवा असेटला रेकॉर्ड करा. क्रेडिटमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा. कुठं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि जर लायबिलिटी असतील तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. तर आता आपण डेबिट बॅलन्स सोडवतोय, याचा अर्थ आपण एकतर एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा असेटला. तर एक ट्रान्झॅक्शन बघा. स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये 1 एप्रिलचा स्टॉक असतो. 1 एप्रिल ओपनिंग डेट आहे आणि 31 मार्च ही क्लोजिंग डेट आहे फायनान्शियल इयरची. मग 1 एप्रिलला इयर स्टार्ट होतो. 1 एप्रिलचा स्टॉक जो असतो सुरुवातीच्या दिवसाचा तो ओपनिंग स्टॉक असतो आणि ओपनिंग स्टॉक असेट नाही आहे, क्लोजिंग स्टॉक असेट आहे, ओपनिंग स्टॉक नाही. मग ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आपण कुठे रेकॉर्ड करतो? ट्रेडिंग अकाउंटला. मग ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवातच ओपनिंग स्टॉकने होते. तर इथं लिहा टू ओपनिंग स्टॉक आणि डायरेक्ट आउटरला अमाऊंट लिहा 65,000 कारण ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट असेल तर इनरला लिहायचे 2 इफेक्ट. आता एकच इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट नाही. बिल्स रिसिवेबल एक्सपेन्सेस आहे का? असेट आहे, असेट आहे. मग असेट कुठे रेकॉर्ड करतो आपण? असेटला. मग आपण थोडा प्रॉब्लेम छोटा करूया. प्रॉब्लेम आपण छोटा करतोय परंतु प्रॉब्लेम स्क्रीनवरच आहे, स्क्रीनवर नजर ठेवा. असेटची सुरुवात फिक्स असेटने होतात, बिल्डिंग मशिनरी, प्लांट अँड मशिनरी वगैरे, लँड अँड बिल्डिंग, मोटर कार. तर 5-6 लाईन सोडा आणि मग लिहा इथे बिल्स रिसिवेबल. आणि बिल्स रिसिवेबलला आपण स्टार केलं आहे, याचा अर्थ त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट म्हणजे इनरला लिहा. मग इनर कॉलमला लिहा 28,000. ॲडजस्टमेंट नसती तर डायरेक्ट आउटरला लिहिलं असतं. आता बिल्स रिसिवेबल ॲडजस्टमेंट काय आहे बघा. बिल्स रिसिवेबलची ॲडजस्टमेंट नंबर 3. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ₹3,000. त्याच्यामध्ये 3,000चा बिल डिसऑनर झाला. डिसऑनरचा अर्थ होतो रद्द होणे. ॲडजस्टमेंटचा लेक्चर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवलेले. डिसऑनर म्हणजे रद्द होणे. कोणता बिल रद्द झाला? बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल डिसऑनर आणि बिल्स पेबल डिसऑनर अशा 2 ॲडजस्टमेंट असतात. त्याच्यापैकी कोणती आली? बिल्स रिसिवेबल. तर बिल्स रिसिवेबल असेटला आहे तर डिसऑनर बिलच्या 2 ॲडजस्टमेंट त्याच साईडला होतात. समजा बिल्स रिसिवेबल असेल तर असेटलाच 2 इफेक्ट करायचे. बिल्स पेबलवर डिसऑनर आलं तर बिल्स पेबल लायबिलिटीला असतं, लायबिलिटीला 2 इफेक्ट करायचे. म्हणजे डिसऑनरचे 2 इफेक्ट सेम साईडला होतात. मग काय करायचं? बिल रद्द झाला. बिल रद्द झाला म्हणजे बिल काय होणार? कमी होणार. म्हणजे पहिला इफेक्ट जो बिल रद्द झाला तो बिल कमी करा, लेस करा. मग पहिला इफेक्ट आपण लेस करणार. मग इथे लिहा लेस डिसऑनर. लेस डिसऑनर. कितीचा बिल डिसऑनर झाला? 3,000चा. आणि आउटरला आता टोटल लिहा किती शिल्लक राहिले? 25,000. आता ॲडजस्टमेंट आहे तर दुसरा इफेक्ट करावा लागेल. मी काय सांगितलं? डिसऑनरचे 2 इफेक्ट सेम साईडला होतात. असेटला डिसऑनर सोडवत आहात तर असेटला 2 इफेक्ट करायचे. लायबिलिटीला डिसऑनर सोडवलं तर लायबिलिटीला 2 इफेक्ट करायचे. आता सेम साईडला जर 2 इफेक्ट केले ना विद्यार्थी मित्रांनो तर क्रॉस इफेक्ट होतात. एक ॲड एक लेस, एक लेस एक ॲड. आता लेस केलं तर दुसरा इफेक्ट ॲडच करावा लागेल. बिल्स रिसिवेबल कशात ॲड करायचे? डिसऑनर. तर बिल्स रिसिवेबलचा संबंध डेटरशी आहे तर डेटरमध्ये ॲड करा. आणि बिल्स पेबल डिसऑनर असतील तर बिल्स पेबलचा संबंध क्रेडिटरशी आहे, क्रेडिटरमध्ये ॲड करा. मग आता बिल्स रिसिवेबलचा संबंध कशाशी आहे? डेटरशी. मग इथं डेटर लिहा सन्ड्री डेटर्स. अगोदर डेटर्स लिहून टाका. सन्ड्री डेटर्स. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला बघा सन्ड्री डेटर्स दिलेले असतील 1,32,500. इनरला लिहा
तर ज्या ज्या वेळेस तुमचे बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतील ते त्याच्यातून लेस होतील आणि दुसऱ्यांदा सन्ड्री डेटर्समध्ये ॲड होतील. मग ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर किती 3000 आणि इनरलाच लिहा कारण याच्यावर RDDची ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. मग 1,32,500 मध्ये 3000 ॲड झाले 1,35,500 झाली विद्यार्थी मित्रांनो डिसऑनरची ॲडजस्टमेंट. मग डिसऑनर कोणता होता? रिसिवेबल असेटला असतो, बिल्स पेबल असेल तर लायबिलिटीला. पहिला इफेक्ट बिल्समधून लेस करायचा आणि दुसऱ्यांदा डेटर्समध्ये ॲड करायचं. लायबिलिटीला सोडव तर बिल्स पेबलमधून लेस करा आणि क्रेडिटरमध्ये ॲड करा, संपलं. दुसरं वेजेस अँड सॅलरी. वेजेस खर्च आहे परंतु दोन शब्द आले, जॉईंट शब्द आले. तर जॉईंट शब्द आले तर पहिला शब्द बघायचा वेजेस आपण ट्रेडिंगला लिहितो, सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. पहिला शब्द कोणता आहे? वेजेस. पहिला शब्द जर सॅलरी असता तर आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहिलं असतं. आता पहिला शब्द वेजेस आहे, ट्रेडिंगला लिहा. मग ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो आपण टू वेजेस. ओपनिंग स्टॉक नंतर नेहमी परचेस लिहायचे. मग परचेसला 2-3 लाईन सोडा आणि लिहा टू वेजेस अँड सॅलरी. मग वेजेस अँड सॅलरी किती बघा 9,000 डायरेक्ट आउटरला लिहा. आता जर असं असतं तर सॅलरी अँड वेजेस तर पहिला शब्द सॅलरी म्हणजे इथं लिहिलं असतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस नंतर सन्ड्री डेटर्स आपण रेकॉर्ड केले. सन्ड्री डेटर्सवर बऱ्याच ॲडजस्टमेंट येते, नंतर आपण बघूया. बॅड डेट्स. ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट्स आणि ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD दिली जाते त्याला ओल्ड RDD आणि ओल्ड बॅड डेट्स म्हणतात. त्याचा एकच इफेक्ट करायचा. जे बॅड डेट्स आणि जे RDD ॲडजस्टमेंटमध्ये दिले जातात त्यांना न्यू RDD म्हणतात, त्यांचे 2 इफेक्ट करायचे. मग हा बॅड डेट जसा दिला ट्रायल बॅलन्सला तो खर्च आहे. मग बॅड डेट्स आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक लाईन सोडायची आणि इथं लिहायचं टू बॅड डेट्स. टू बॅड डेट्स. आता किती तो बॅड डेट्स 1,000. तो इनरला लिहा कारण याच्यावर RDDची वगैरे ॲडजस्टमेंट सोडवायची. मग ट्रायल बॅलन्सचा बॅड डेट्स एकदाच लिहायचा. डेबिट रेकॉर्ड डेबिटला रेकॉर्ड करा. डेबिटचा बॅड डेट्स डेबिटला रेकॉर्ड करा इनरला. याला ओल्ड बॅड डेट्स म्हणतात. आणि ही पण ओल्ड RDD आहे, ही शेवटी याच्यातून लेस करायची. मी ॲडजस्टमेंट शिकवलेले, ॲडजस्टमेंट व्यवस्थित बघा, नंतर सोडूया बॅड डेट्स. आता परचेस कुठे लिहितात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग इथं जागा सोडली आपण, इथं लिहा टू परचेस. आणि परचेसवर ॲडजस्टमेंट नसली तरी इनरलाच लिहायचं. मग परचेसची अमाऊंट 1,48,000. का बरं इनरला लिहायचं विद्यार्थी मित्रांनो? कारण मी शिकवलं होतं तुम्हाला परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा होतात आणि सेल्स इथं लिहितो, सेल्समधून सेल्सचे रिटर्न. कसे ओळखायचे? परचेस डेबिटला दिले जातात तर त्याचे रिटर्न नेहमी क्रेडिटला असतील, इकडचे रिटर्न बघायचे नाही. परचेस डेबिटला तर त्याचे रिटर्न क्रेडिटला, सेल्स क्रेडिटला तर त्याचे रिटर्न डेबिटला, असं बघायचं. मग इथं जे रिटर्न आहे ना ते परचेसचे रिटर्न नाही आहे. इथं परचेसचे रिटर्न इकडंच सापडतील तुम्हाला. बघा इथं परचेस रिटर्न 4,000. मग लेस परचेस रिटर्न आपण वजा करतो नेहमी, ॲड करायचं नाही. लेस परचेस रिटर्न 4,000 आणि वजा करा 1,48,000 मधून 4,000 वजा झाले 1,44,000. आता दुसरा इफेक्ट करायचा का? नाही. रिटर्न ही ॲडजस्टमेंट नाही, रिटर्न एकदाच वजा करायचं. परचेसचे रिटर्न परचेसमधून वजा, सेल्सचे रिटर्न सेल्समधून वजा. मोटर कार असेट आहे, मग असेटला रेकॉर्ड करा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला फिक्स असेट आहे, मग इथे लिहा वरती मोटर कार. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट इनरला लिहा. डायरेक्ट आउटरला लिहा मोटर कार 68,000 68,000. मोटर कार नंतर मशिनरी पण असेट आहे, असेटलाच लिहा मशिनरी. आणि मशिनरीवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून आउटरला लिहू नका, इनरला अमाऊंट लिहा 1,14,800. आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवायची. मशिनरीवर ॲडजस्टमेंट काय तुम्हाला माहितीच आहे. आता फिक्स असेटवर डेप्रिसिएशनच असणार, अजून काय असणार? तर डेप्रिसिएशन बघा, डेप्रिसिएट बिल्डिंग आणि मशिनरी 5% 3%. डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट आपण लेस करतो, मग डेप्रिसिएशन लेस करा, लेस. आता किती टक्के डेप्रिसिएशन? तर पहिला शब्द बिल्डिंग आहे तर बिल्डिंगवर 5%, दुसरा शब्द मशिनरी तर मशिनरीवर 3%. मग मशिनरीवर 3% डेप्रिसिएशन. शॉर्टमध्ये 3% डेप्रिसिएशन. 1 झिरो कट केला तर 10%, 2 झिरो कट केले तर 1%, मग 2 झिरो कट केले तर 1148. 1148 1% तर 3%. 1148 गुणिले 3 करा, किती येतात? 3,444. एवढे वजा करायचे आणि आउटरला अमाऊंट लिहायची. आउटरला अमाऊंट येते
1,11,356. 1,11,356. 3% डेप्रिसिएशन 3,444 आले, ते लेस केले. आता डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. तर दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करतो आपण. बॅड डेट्स खाली 4-5 लाईन सोडायचे आणि इथं लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. किती डेप्रिसिएशन काढलं होतं? 3,444. मग आउटरला लिहा 3,444. आता मग डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सोडवतच असाल ना तर लगेच कंप्लीट करून टाका. डेप्रिसिएशन मशिनरी झालं, अजून बिल्डिंगवर आहे, मग बिल्डिंगची अमाऊंट लिहा अगोदर. मग असेटला लिहा बिल्डिंग, असेट साईडला लिहा बिल्डिंग. मग बिल्डिंगची अमाऊंट इनर कॉलमला लिहा. बिल्डिंग बघा 75,000 आणि बिल्डिंगवर डेप्रिसिएशन आहे 5%. मग लेस 5% डेप्रिसिएशन. 1 0 कट करा, 7,500. 10% त्याचे निम्मे, मग 3,750. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड नाही आहे म्हणून बेरीज वजाबाकी खूप फास्ट जमली पाहिजे. मग 75,000मधून 3,750 वजा करा, 71,250. 71,250. आता डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे केला आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 3,750. मग लिहा टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 3,750. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट संपली. परत आपल्या प्रॉब्लेममध्ये या मशिनरीपर्यंत आलो. ऑडिट फी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? एक्सपेन्सेस आहे. मग कुठे लिहायची ऑडिट फी? ट्रेडिंगच्या डेबिटला का प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सर्व खर्च लिहितो आपण इनडायरेक्ट. मग आपण इथं जागा थोडी ॲडजस्ट करून घेऊ, याला थोडं वरती घेऊ. हां, तर इथे लिहा टू ऑडिट फीज. ऑडिट फीज किती आहे बघा? 1,200. ॲडजस्टमेंट नाही तर डायरेक्ट आउटरला एकच इफेक्ट. ऑडिट फी नंतर सेल्स रिटर्न. हे कुणाचे रिटर्न आहे? सेल्सचे. मग सेल्सचे रिटर्न सेल्समधून वजा करायचे. मग सेल्स अगोदर लिहिला पाहिजे. मग सेल्स कुठे लिहितात? जागा ॲडजस्ट करू. सेल्स लिहितात ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय सेल्स. मग सेल्सचे रिटर्न इकडे आले तर सेल्स कुठं असेल? क्रेडिटला. मग सेल्स बघा 2,85,500. इनरला लिहा 2,85,500 आणि याचे रिटर्न याच्यातून वजा करायचे. लेस सेल्स रिटर्न. याला रिटर्न इनवर्ड पण म्हणतात. सेल्स रिटर्न किती दिले? सेल्स रिटर्न दिले 2,000. वजा करा. आता वजा करून इनरलाच उत्तर लिहा कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड सेलची, ती आपल्याला सोडवायची आहे. मग 2,85,500मधून 2,000 गेले, 2,83,500. $2,83,500. आता परचेस रिटर्न सेल्स रिटर्न. परचेसमधून परचेस रिटर्न वजा, सेल्समधून सेल्स रिटर्न वजा. दुसरा इफेक्ट करायचा नाही. सेल्स रिटर्न झालं. डिस्काउंट हा खर्च आहे विद्यार्थी मित्रांनो. डिस्काउंट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं, ट्रेडिंग अकाउंटला नाही. डेबिटला आला तर डेबिटला, क्रेडिटला आला तर क्रेडिटला. बघा इथं डेबिटला आला, इकडे क्रेडिटला आला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेबिटचा, क्रेडिटला क्रेडिटचा. मग डेबिटला आला तर डेबिटला लिहा टू डिस्काउंट. मग डिस्काउंट किती दिलेला आहे? 2,300. डायरेक्ट आउटर एकच इफेक्ट. डिस्काउंट नंतर बिल्डिंग झालं आपलं. कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. मग इथं लिहा जागा आहे आपल्याकडे कॅश ॲट बँक. असेटला कॅश ॲट बँक. डायरेक्ट आउटर कॉलम 12,000. कॅश ॲट बँक नंतर इन्व्हेस्टमेंट आणि पर्सेंटेज दिले म्हणून ॲडजस्टमेंट झाली. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, मग असेटला लिहा 10% इन्व्हेस्टमेंट. आता जर पर्सेंटेज नसते ना तर डायरेक्ट आउटरला लिहिलं असतं, पण आता आउटरला लिहू नका. इनरला लिहा. इनरला किती? 20,000.
मग इनरला लिहिले 20,000. आता इन्व्हेस्टमेंटवर जे पर्सेंटेज दिले जातात, असेटवर जे पर्सेंटेज दिले जातात तो इंटरेस्ट असतो. मग हे इंटरेस्ट आहे, 10% इंटरेस्ट आहे व्याज, आणि असेटवर व्याज आपल्याला मिळतो म्हणून तो आपला इन्कम आहे. मग व्याज मिळाल्यामुळे असेट काय होणार, वाढणार. म्हणून पहिला इफेक्ट नेहमी इंटरेस्टचा ॲडच करायचं. मग ॲड लेस करू नका, पहिला इफेक्ट ॲडच करायचा. किती टक्के, 10% इंटरेस्ट. इन्व्हेस्टमेंट जर पर्सेंटेजमध्ये दिली, जेवढे पर्सेंटेज दिले तेवढे ते इंटरेस्ट आहे, डायरेक्ट ॲड करा. मग 20,000 मधून एक झिरो कट झाला म्हणजे किती, 2,000. मग 2,000 ॲड करा. आउटरला किती, 22,000. आता ही ॲडजस्टमेंट आहे ना, मग दोन इफेक्ट करावे लागतील. तर हा इंटरेस्ट पहिल्यांदा ॲड करा आणि दुसऱ्यांदा मला सांगा हा इंटरेस्ट आपल्याला मिळणार म्हणजे आपला इन्कम आहे. मग इन्कम म्हणजे कुठं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडा आणि इथे लिहा बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. डायरेक्ट आउटर कॉलम 2,000. संपलं. तर कसं सोडवलं विद्यार्थी मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटवर पर्सेंटेज दिले तर ते इंटरेस्ट आपल्याला मिळणार म्हणून ॲड करा आणि दुसऱ्यांदा तो आपला इन्कम असणार म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा. आता असेच पर्सेंटेज जर लायबिलिटीवर दिले तर लायबिलिटीवर जर पर्सेंटेज दिले तर तो इंटरेस्ट आपल्याला द्यावा लागेल. असेटचे पर्सेंटेज आपल्याला मिळतात, लायबिलिटीचे पर्सेंटेज म्हणजे इंटरेस्ट द्यावा लागेल. तर इथं तो ॲड करा, परंतु तो आपला खर्च असेल म्हणून दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला नाही तर कुठे लिहायचा, डेबिटला. तर आता असेटवर होते म्हणून आपण क्रेडिटला लिहिले. पुढं चला, इन्व्हेस्टमेंट नंतर ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे, खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. मग इथं लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आपण जागा ॲडजस्ट करू, ट्रेडिंग अकाउंटला वरती घेऊ थोडं, कारण ट्रेडिंग अकाउंटला कमीच जागा लागते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरच सगळं सोडवलं जातं. टू ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट आपली ॲडजस्टमेंट झाली का, कारण इथं मंथ आले. मंथ नसतं तर डायरेक्ट आउटरला. आता मंथ आले म्हणून ॲडजस्टमेंट आहे. मग इनरला लिहा किती महिने दिले, 9 मंथ. मग इथं लिहा 9 मंथ आणि इनरला त्याची अमाऊंट लिहा. 9 महिन्याचा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती, 4,500. आता पर्सेंटेज म्हणजे इंटरेस्ट समजलं, पण मंथचं कसं ओळखायचं तर टेक्निक सांगतो. इथं लिहून दाखवतो, नंतर आपण इरेज करू. मंथ एका वर्षात किती असतात, मंथ 12 मंथ असतात. एका वर्षात किती महिने असतात, 12 महिने. आणि फायनल अकाउंट हा एका वर्षाचं बनवतात म्हणजे 12 महिन्याचं बनवतात. 12 महिन्यापेक्षा जास्त महिने दिले तर तो जास्त खर्च आहे, 12 महिन्यापेक्षा कमी दिले तर तो कमी आहे. मग 12 महिन्यापेक्षा कमी दिले तर तुम्हाला तेवढे द्यावे लागतील. म्हणजे 9 महिने दिले म्हणजे अजून किती महिने द्यावे लागतील, 3 महिने, तेवढा खर्च. 12 महिन्यापेक्षा जास्त दिले 15 महिने तर जास्त दिले किती महिने, 3 महिने. एकतर मंथ कमी असतील किंवा जास्त असतील, कितीपेक्षा, 12 महिन्यापेक्षा. 12 महिन्यापेक्षा कमी जर मंथ आले, 12 महिन्यापेक्षा मंथ काय असले, कमी असले तर लक्षात घ्या तेवढे मंथ तुम्हाला परत द्यावे लागतील. मग 9 महिन्याचे दिले म्हणजे अजून किती महिन्याचे द्यावे लागतील, 3 महिने. ही ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची. काय म्हणतात त्याला, आउटस्टँडिंग. कमी महिने आले तर. आणि जास्त मंथ दिले तर 15 महिने, 18 महिने, 20 महिने. 12 महिन्यापेक्षा जास्त मंथ दिले तर ती ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड. ती तुम्ही जास्त दिले ते वजा करा. संपलं. आता एवढंच बघायचं, 12 महिन्यापेक्षा कमी मंथ असतील तर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आणि 12 महिन्यापेक्षा जास्त मंथ असतील तर प्रीपेडची ॲडजस्टमेंट. आता कमी का जास्त आहे, कमी आहे. मग किती महिने कमी आहे, 3 महिने कमी आहे. 9 आणि 12 महिन्याला किती महिने कमी आहे, 3 महिने. मग 3 महिने कोणती ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग तुम्हाला माहिती आहे, आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ॲड करतात. म्हणजे ॲड शॉर्टमध्ये लिहितो O/S म्हणजे आउटस्टँडिंग. किती महिन्याचं, 3 महिन्याचं. कारण 9 महिन्याचं दिलं म्हणजे अजून किती महिने करायचे, 3 महिने म्हणजे 12 महिने होऊन जातील. मग 9 महिन्याचे 4,500 तर 3 महिन्याचे किती, तर ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. मग 4,500 हे किती महिन्याचे, 9 महिन्याचे. मग जेवढे महिने आहे तेवढ्यांनी भागा, गुणा जेवढे महिने तुम्हाला काढायचे. किती महिने काढायचे आपल्याला, 3. मग 4,500 भागिले 9 गुणिले 3. मग भागा 9 1 9, 9 5 45 आणि वरचे 2 0 म्हणजे 500. एका महिन्याला किती आले, 500. 500 त्रिक 15. मग किती आलं, 1,000. 5 त्रिक 15 म्हणजे किती आलं उत्तर, 1,500. म्हणजे 3 महिन्याचं रेंट ॲडव्हर्टाइजमेंट किती काढलं आपण, 1,500. कसं काढलं, जेवढे दिले तेवढे त्याच्या महिन्याने भागा आणि जेवढे काढायचे तेवढ्याने गुणा. मग 3 महिन्याचा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती येणार, 1,500. तो ॲड करा.
मग 4500 प्लस 1500 6000 आणि ॲडजस्टमेंट आहे. मग ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करतात. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ॲड, तर दुसरा इफेक्ट काय आउटस्टँडिंग लायबिलिटीला लिहितात. मग दुसरा इफेक्ट लायबिलिटीला वरती कॅपिटलसाठी आता करंट अकाउंट नसेल तर सगळं ॲडजस्टमेंट कॅपिटलमध्ये सोडवायचे. मग कॅपिटलला 7-8 लाईन सोडून द्या आणि इथे लिहा आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. किती आलं होतं 1500. संपलं. या पद्धतीने कमी महिने असतील तर आउटस्टँडिंगची सोडवा 12 महिन्यापेक्षा कमी, आणि 12 महिन्यापेक्षा जास्त असतील तर जेवढे जास्त आहे तेवढे वजा करा प्रीपेड म्हणून. हे मी इरेज करतो. आता पुढे वाचा. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर रॉयल्टी ही नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा रॉयल्टी म्हणजे मानधन. तो एक खर्च आहे एका प्रकारचा आणि तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहू नका. मग टू रॉयल्टी. मग रॉयल्टी किती आहे बघा 3000. डेबिट बॅलन्स संपले. आता क्रेडिट बॅलन्स कुठे लिहायचे ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा लायबिलिटीला. बस एवढंच लक्षात ठेवा. मग पहिले दिलं जनरल रिझर्व्ह इन्कम आहे का लायबिलिटी आहे. क्रेडिटचा नियम वापरायचा. इन्कम किंवा लायबिलिटी. इन्कम असतील तर क्रेडिटला रेकॉर्ड करायचे, लायबिलिटी असतील तर लायबिलिटीला. तर जनरल रिझर्व्ह फंड सगळे रिझर्व्ह काय आहे लायबिलिटी आहे, इन्कम नाही. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग इथं लिहा जनरल रिझर्व्ह. ॲडजस्टमेंट आहे का नाही. डायरेक्ट आउटरला जनरल रिझर्व्ह किती 14500. सर्व रिझर्व्ह लायबिलिटीला रेकॉर्ड करायचे. कॅपिटल आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटीची सुरुवातच आपण कॅपिटलने करतो. आता आपल्याकडे करंट अकाउंट नाही म्हणजे कॅपिटलमध्येच आपण ॲडलेस करणार. मग पहिला पार्टनर लिहायचं दया, आणि दया खाली 3-4 लाईन सोडा आणि दुसरा पार्टनर लिहा क्षमा. दुसऱ्या पार्टनरचं नाव काय क्षमा. आणि दोघांचं कॅपिटल आता ॲडलेस तिथंच होणार कारण करंट अकाउंट नाही आहे. मग इनरला लिहा दयाचं कॅपिटल किती 1,60,000. मग दयाचं कॅपिटल लिहा 1,60,000. क्षमाचं कॅपिटल किती 1,20,000. तुम्हाला समजावं म्हणून मी खूप स्लो शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. कॅपिटल लिहिलं. करंट अकाउंट जर असतं तर डायरेक्ट आपण कॅपिटल इथं लिहिलं असतं आणि करंट अकाउंटला बाकीचे ॲडजस्टमेंट सोडवले असते. आता करंट अकाउंट नाही म्हणून इथंच ॲडलेस होणार, म्हणून जास्त जागा सोडा. कॅपिटल नंतर क्रेडिटर आपली लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा क्रेडिटर्स. डायरेक्ट आउटरला कारण याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. मग क्रेडिटर्स किती 98,000. इन्कम किंवा लायबिलिटी असतील. सेल्स इन्कम आहे रेकॉर्ड झालं ते. आउटस्टँडिंग वेजेस. इथं बरेच विद्यार्थी चुकतात. सर आउटस्टँडिंग शब्द आला लगेच ॲडजस्टमेंट सोडवतात. ट्रायल बॅलन्सला जर दिलं आउटस्टँडिंग प्रीपेड वगैरे तर ती ॲडजस्टमेंट नाही, एकदाच रेकॉर्ड करायचं. मग कुठं रेकॉर्ड करायचं सर आउटस्टँडिंग जर आलं ना तर आउटस्टँडिंग ही लायबिलिटीला रेकॉर्ड करायची आणि प्रीपेड शब्द जर आला तर प्रीपेड हे ॲसेटला रेकॉर्ड करायचे. प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करू नका, डेबिटला ट्रेडिंगला पण रेकॉर्ड करू नका. आउटस्टँडिंग आणि प्रीपेड शब्द जर ट्रायल बॅलन्सला आले तर डायरेक्ट पुढे रेकॉर्ड करा बॅलन्स शीटला. आउटस्टँडिंग असेल तर लायबिलिटीला आणि प्रीपेड असेल तर असेटला एकदाच. मग आउटस्टँडिंग आहे लायबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस ॲडजस्टमेंट नाही, एकच इफेक्ट करायचा आणि बॅलन्स शीटलाच करायचा 700. प्रीपेड वेजेस असतं तर इकडं लिहिलं असतं आणि एकदाच लिहायचं. परचेसेस झाले त्याचे रिटर्न. डिस्काउंट मी तुम्हाला शिकवलं होतं. डिस्काउंट डेबिटला आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिटला आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा बाय डिस्काउंट. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 1,800. संपलं विद्यार्थी मित्रांनो ट्रायल बॅलन्स. या पद्धतीने ट्रायल बॅलन्स आपण सोडवला. आता ॲडजस्टमेंट चेक करा कोणकोणत्या राहिल्या. पहिले क्लोजिंग स्टॉक बाकी आहे. मग प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करणार. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट काय तर तोंडपाठ पाहिजे. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स खाली जागा सोडा कारण तिथं सोडवायचं आपल्याला. मग इथं लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक किती आहे 40,000. आणि क्लोजिंग स्टॉकची एकच व्हॅल्यू दिली. 2 व्हॅल्यू दिल्या तर जे कमी असेल ती आपण रेकॉर्ड करतो. दुसरा इफेक्ट करावा लागेल. दुसरा इफेक्ट असेटला करा.
आणि इथं लिहायचं क्लोजिंग स्टॉक. इथं टू बाय शब्द लिहित नाही आपण, कारण हे स्टेटमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक 40,000. संपली पहिली ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट ट्रेडिंगच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा, बॅलन्स शीटच्या ॲसेटला रेकॉर्ड करा. डेप्रिसिएशनची आपण सोडवली. बिल्स रिसिवेबल डिसऑनर ती पण झाली. बिल्स रिसिवेबलमधून लेस केले आणि तेच परत असेटलाच डेटरमध्ये ॲड. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर हर पर्सनल यूज. दयाने 1,000 रुपयाचे गुड्स स्वतःच्या वापरासाठी घेतले, त्याला ड्रॉइंग म्हणतात. पार्टनरने जर स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या वापरासाठी पैसे किंवा गुड्स घेतले तर ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट कुठं सोडवायची? ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट कॅपिटल किंवा करंट अकाउंट आहे का? नाही आहे, मग कॅपिटलमध्ये सोडवा. काय करायचं? ड्रॉइंग किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नेहमी कॅपिटलमधून लेस करतात. ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅपिटलमधून काय करतात? लेस. कुणाची ड्रॉइंग आहे? दयाची, मग दयामधून लेस करायचं. लेस ड्रॉइंग. किती ड्रॉइंग आहे? 1,000. वजा करून इनरलाच लिहा 1,59,000. 1,59,000. आता ड्रॉइंग आपण काय केली? लेस केली. ड्रॉइंग ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. तर ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस करा. करंट अकाउंट नाही आहे. करंट अकाउंट जर असतं तर करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिलं असतं. ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस केली. आता दुसऱ्यांदा ड्रॉइंग रेकॉर्ड करा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहा बाय ड्रॉइंग 1,000. संपली ॲडजस्टमेंट. मग ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट कॅपिटलमधून लेस करा, कारण करंट अकाउंट नाही आहे. कुणाची ड्रॉइंग आहे? दयाची. श्यामाला हात लावू नका, श्यामाने नाही घेतले. पण ड्रॉइंग दयाने घेतली, दयामधून लेस करा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहा. संपली ॲडजस्टमेंट. सगळ्यात महत्त्वाची ॲडजस्टमेंट 5 नंबर. इथंच मुलं चुकतात. आता व्यवस्थित समजून घ्या. राईट ऑफ ₹1,800 बॅड डेट्स आणि मेंटेन RDD. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले RDDचे किती इफेक्ट करायचे? 2. परंतु त्या व्यतिरिक्त RDDची ॲडजस्टमेंट सगळ्यात शेवटी सोडवायची, बाकीच्या सगळ्या सोडून घ्यायच्या. मग RDDची आपण नंतर सोडू, यही सोडवा अगोदर. गुड्स ₹6,000 का नंतर सोडवायची? कारण एखाद्या वेळेस RDDची सोडवण्या अगोदर खालची ॲडजस्टमेंट कदाचित डेटर्सवर येऊ शकते. मग डेटर्सवर आली तर ती अगोदर सोडवावी लागते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतर सगळ्यात शेवटी RDDची ॲडजस्टमेंट सोडवा. कारण हे जे 5% RDD ना, ते डेटर्सच्या फायनल अमाऊंटवर काढावे लागतात. डेटर्सची फायनल अमाऊंट अजून आपल्याला मिळालेली नाही. इथं आपल्याला जागा सोडायला पाहिजे होती, आपण ती जागा सोडली नाही. सन्ट्री डेटर्सच्या खाली जागा पाहिजे होती. हे मी परत खाली लिहितो इथं तुम्हाला दिसण्यासाठी. 10% इन्व्हेस्टमेंट, हे परत मी खाली लिहितोय 20,000, कारण डेटर्स खाली जागा सोडायला पाहिजे होती, आपण घाईगडबडीमध्ये नाही सोडली. ॲड 10% इंटरेस्ट 2,000 आणि आउटरला किती आले होते? 22,000. हे वरचं मी फक्त खाली लिहिलं आणि वरचं इरेज करू आपण, हे इन्व्हेस्टमेंट वगैरे, कारण तिथं आपल्याला डेटर्सला जागा पाहिजे. डेटर्सची फायनल अमाऊंट आपल्याला माहीत नाही, म्हणून RDD सगळ्यात शेवटी सोडवा. आता ही ॲडजस्टमेंट सोडवा. गुड्स ₹6,000 वर सोल्ड. 6,000चा माल विकला पण त्याची एंट्रीच केली नाही. एखादा माल विकला आणि एंट्री केली नाही तर त्याला म्हणतात अनरेकॉर्डेड सेल. एखादा माल खरेदी केला, एंट्री केली नाही, अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेसमध्ये सोडवा, अनरेकॉर्डेड सेलमध्ये सोडवा. काय करायचं? तर अनरेकॉर्डेडचे दोन्ही इफेक्ट ॲड होतात विद्यार्थी मित्रांनो. परचेस असू द्या, सेल्स असू द्या, काय करायचे? ॲड. अनरेकॉर्डेड परचेस असतील तर परचेसमध्ये ॲड करा, अनरेकॉर्डेड सेल असतील तर सेलमध्ये ॲड करा. मग अनरेकॉर्डेड सेल आहे तर सेलमध्ये ॲड करा. मग ॲड अनरेकॉर्डेड. रेकॉर्डेड झाले नव्हते, रेकॉर्ड करा, म्हणजे आता वाढणार बॅलन्स. किती? 6,000. आणि आता फायनल अमाऊंट आउटरला लिहा 283 आणि 6 289 500. अनरेकॉर्डेडचा पहिला इफेक्ट पण ॲड होतो आणि दुसरा पण ॲड होतो. आता सेलचा संबंध डेटरशी आहे. अनरेकॉर्डेड परचेस असतील तर परचेसचा संबंध क्रेडिटरमध्ये ॲड करायचे. सेलचा संबंध डेटरमध्ये ॲड करा. मग डेटरमध्ये ॲड करा. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. किती? 6,000. आणि आता इनरला लिहा किती झाले? 1,41,500. बघा डेटरमध्ये ॲड केले. अनरेकॉर्डेडचे इफेक्ट काय? अनरेकॉर्डेड सेल असतील तर सेलमध्ये ॲड करा, परचेस असतील तर परचेसमध्ये ॲड करा. दुसऱ्यांदा सेल असतील तर डेटरमध्ये ॲड करा, परचेस असतील तर क्रेडिटरमध्ये ॲड करा. म्हणजे अनरेकॉर्डेडचे दोन्ही इफेक्ट ॲडच होतात. संपलं. आता फक्त RDDची ॲडजस्टमेंट सोडवा. काय करायचं?
ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला बॅड डेट्स आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली RDD डेटर्समध्ये पहिल्यांदा लेस करायची आणि लेस करताना अगोदर बॅड डेट्स वजा करायचे. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स आणि RDD हे न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDD असतात. मग ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स अगोदर वजा करा, RDD नका करू. मग लेस न्यू बॅड डेट्स. जास्त जागा सोडायला पाहिजे, आपले कमी राहिली जागा. न्यू बॅड डेट्स किती आहे? 1800. आता 1800 वजा करा, 1800 वजा करा. मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक पण खाली घेतो, जागा लागणार आहे आपल्याला. मग क्लोजिंग स्टॉक पण आपण खाली घेऊ. किती? 40,000. म्हणजे आपल्याला जागा शिल्लक राहील, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. क्लोजिंग स्टॉक वरचे इरेज करून घेऊ, ते खाली लिहिले आपण 40,000. आता लक्ष द्या, न्यू बॅड डेट्स ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स वजा केले. आता जे ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स वजा केले ते दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसला ॲड करायचे. मग प्रॉफिट अँड लॉसला इथं ॲड करा, ॲड न्यू बॅड डेट्स. किती? 1800 झालं. ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्सचे किती इफेक्ट झाले? 2. काय इफेक्ट केले? पहिल्यांदा ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स हे न्यू बॅड डेट्स असतात, डेटरमधून लेस करा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. आता RDD सोडवा. ॲडजस्टमेंटची RDDची पण 2 ॲडजस्ट इफेक्ट करायचे, डेटरमध्ये लेस करायची, प्रॉफिट अँड लॉसमध्ये ॲड करायची. किती आहे? 5%. मग लिहा लेस 5% RDD. आणि ही 5% आता या अमाऊंटवर काढा. मग 1,41,500 मधून 1800 वजा करा. मग 1,41,500 मधून 1800 वजा केले तर शिल्लक राहिले 1,39,700. किती राहिले? 1,39,700. आणि त्याच्यावर आता 5% काढा. मग 1,39,700 वर 5% काढा. 5% ऑन इथं समजण्यासाठी लिहितो 1,39,700. मग 1,39,700 वर 5% किती येतात? तर ते येतात 6,985. मग इथे लिहा 6,985 वजा करायचे. आणि आता फायनल अमाऊंट आउटरला लिहा. 6,985 वजा केल्यानंतर 1,32,715. 1,32,715 एवढं आलं. म्हणजे बघा, ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स ॲडजस्टमेंटचे RDD डेटर्समधून वजा करतात. बॅड डेट्स वजा केल्यानंतर जे उत्तर शिल्लक राहतं ना त्याच्यावर RDD काढायची. मग RDD आपण या कोणत्याच अमाऊंटवर नाही, डायरेक्ट कितीवर काढली? 1,39,700 काढली. आता ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स दुसऱ्यांदा ॲड केले होते तर ॲडजस्टमेंटची RDD न्यू RDD पण ॲड करा. 6,985 इथं ॲड करा. ॲड 5%, त्याला पण न्यू RDD म्हणतात. 6,985 केलं. आता या सगळ्यांची टोटल करा आणि इनरलाच लिहा. मग किती येते बघा, किती येते? 1,800 1,800 1,000 आणि 6,985 9,785. तुम्ही करून बघा चेक. 9,785 एवढी आली. आता 9,785 एवढी टोटल आली. काय केलं आपण? ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स आणि ॲडजस्टमेंटचे RDD किती वेळेस सोडवल्या? 2 वेळेस. ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स ॲडजस्टमेंटचे RDD त्याला न्यू बॅड डेट्स न्यू RDD म्हणतात. डेटर्समधून वजा करा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटमध्ये ॲड करा. संपलं. या व्यतिरिक्त ट्रायल बॅलन्समध्ये RDD दिली. ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट्स आणि RDD देतात त्यांना ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड RDD म्हणतात. ते एकदाच रेकॉर्ड करायचे. बॅड डेट्स आपण रेकॉर्ड केले, आता फक्त RDD ही शेवटी वजा करायची. मग त्याला म्हणायचं लेस ओल्ड RDD. ट्रायल बॅलन्सची RDD वजा करायची. किती आहे ती? 1,800. RDD आहे 1,800 आणि वजा करून आता फायनल अमाऊंट लिहा. 1,800 वजा करा, फायनल अमाऊंट 7,985. या पद्धतीने आपण सोडवलं विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं? ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स ॲडजस्टमेंटचे RDD त्यांना न्यू बॅड डेट्स न्यू RDD म्हणतात. 2 इफेक्ट. मग 2 इफेक्ट काय? डेटर्समधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सची RDD ओल्ड RDD ओल्ड बॅड डेट्स असतात. एकच इफेक्ट. मग ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स सुरुवातीला लिहायचे, त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सची RDD सगळ्यात शेवटी लेस करायची. ओल्ड RDD संपलं. आणि या ट्रायल बॅलन्सच्या RDDचा दुसरा इफेक्ट करायचा नाही. संपलं ॲडजस्टमेंट संपल्या, ट्रायल बॅलन्स संपलं. क्लोज करून टाका. मग अगोदर ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करू, फटाफट क्लोज करू. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा.
डेबिट साईड जास्त आहे का क्रेडिट साईड जास्त आहे? तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे, 3,30,500. नंतर तुम्ही चेक करा. आता मी डायरेक्ट लिहितो फटाफट. 3,30,500 क्रेडिट जास्त आहे, ती टोटल डेबिटला लिहा 3,30,500. आता क्रेडिट जास्त आहे म्हणजे डिफरन्स कुठे येणार? डेबिटला. आणि जो डिफरन्स येणार त्याला काय नाव देणार? टू ग्रॉस प्रॉफिट. मग डेबिटला डिफरन्स आला तर टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. किती येतो बघा? तर तो येतो 1,09,500. 1,09,500. ट्रेडिंगचा डिफरन्स प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करा. इथं डेबिटला आला, ट्रान्सफर होताना क्रेडिटला जाणार. मग इथं क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. इथं कॅरी डाऊन आहे, तिकडं ब्रॉड डाऊन. 1,09,500 डेबिटवरून क्रेडिटला ट्रान्सफर झालं. आता ह्याला क्लोज करा प्रॉफिट अँड लॉसला. ह्याला थोडं वरती घेऊ आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. आउटर कॉलम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल येते विद्यार्थी मित्रांनो 1,13,300. डेबिटला सेम टोटल लिहा 1,13,300. आता क्रेडिट जास्त आहे म्हणजे परत डिफरन्स डेबिटला येणार. डिफरन्स डेबिटला आलं तर काय नाव देतो आपण? नेट प्रॉफिट. मग त्याला नाव द्या टू नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट किती येतो बघा? क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटच्या अमाऊंट वजा करा. एवढ्या अमाऊंट वजा करायच्या. मग किती डिफरन्स येतो? 88,621. इथं आउटरला लिहा 88,621. आता हा डिफरन्स पार्टनरला वाटायचा. नेट प्रॉफिट नेट लॉस कुणाला वाटायचा? पार्टनरला. मग पुढच्या ओळीवर लिहा पार्टनरचे नावं दया आणि दुसरं कोण आहे? क्षमा. आणि यांचा रेशो किती होता? 1:1. रेशो किती होता? 1:1. मग काय करायचं? टोटल प्रॉफिटचे 1 आणि 1 म्हणजे किती? 2. टोटल प्रॉफिटला 2 ने भागा. इथं मी दाखवतोय तुम्हाला 88,621ला 2 ने भागा. मग 88,621ला 2 ने भागलं तर किती उत्तर येतं बघा? तर उत्तर येतं 44,310.5. मग 0.5 आलं तर 0.5 म्हणजे पुढची फिगर घ्या. म्हणजे एका पार्टनरला द्या 44,311 आणि एकाला तेवढेच ठेवा 44,310. मग पहिल्या पार्टनरला आपण देऊ 44,311 आणि दुसऱ्याला देऊ 44,310. एवढा प्रॉफिट आपण दोघांना वाटला. टोटल प्रॉफिट भागिले टोटल रेशो. मग टोटल प्रॉफिट एवढा, त्याच्या रेशो 1 आणि 1 म्हणजे 2. 2 ने भागा. 2 ने भागल्यानंतर एवढं उत्तर येतं. मग 1 शेअर याला द्या आणि 1 शेअर याला द्या. दोघांना दिलं. आता हा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा. मग बॅलन्स शीटला करंट अकाउंट नाही आहे तर करंट अकाउंट असतं तर करंट अकाउंटला ट्रान्सफर केलं असतं. आता करंट अकाउंट नाही तर कॅपिटलला ट्रान्सफर करा. कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करतात, नेट लॉस लेस करतात. इथं नेट प्रॉफिट आहे, ॲड करा. मग या पार्टनरच्या खाली लिहा ॲड नेट प्रॉफिट आणि दुसऱ्या पार्टनरच्या खाली पण लिहा ॲड नेट प्रॉफिट. मग दयाच्या खाली दयाचं नेट प्रॉफिट, क्षमाच्या खाली क्षमाचं. दयाचं किती आहे? 44,311. मग दयाचं ॲड करा 44,311 टोटल करा आणि याचं ॲड करा. हिचं किती आहे? 44,310. मग हिचं नेट प्रॉफिट लिहा 44,310 आणि दोन्ही पार्टनर झाले. आउटरला टोटल करून टाका. कॅपिटल किती येतं बघा? मग टोटल कॅपिटल दयाचा आला 2,03,311. 2,03,311 आणि क्षमाचं किती येतं? 21 आणि 44 1,64,310. एवढं कॅपिटल आलं 1,64,310. प्रॉफिट अँड लॉसचा फरक करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला ट्रान्सफर करा. करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलमध्ये ॲड करा. मग कॅपिटलमध्ये ॲड केलं, संपलं. बॅलन्स शीट क्लोज करा. बॅलन्स शीट टॅली होते 4,82,321. करून बघा चेक. 4,82,321. 4,82,321 एवढ्या अमाऊंटला आपली बॅलन्स शीट टॅली होतो. विद्यार्थी मित्रांनो,
आपण प्रॉब्लेम खूप स्लो शिकवलेला आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल कोणकोणत्या ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने सोडवल्या आणि आपलं बॅलन्स शीट शेवटी टॅली झालं 4,82,321. करंट अकाउंट जर असताना तर प्रॉफिट अँड लॉसचा फरक इथं ट्रान्सफर करायचा नाही, करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं. आता इथं आपण थांबूया आणि अशा भरपूर प्रॉब्लेमची आपण इथं प्रॅक्टिस करूया. ही होती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. बघा 1,60,000चा कॅपिटल किती झाला, 2,03,311 बदलला. हिचा 1,20,000 ऐवजी 1,64,000 बदलला, म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. कॅपिटलमध्येच ॲडलेस करतात. दुसरा आहे फिक्स कॅपिटल. फिक्स कॅपिटल म्हणजे कॅपिटल तेवढाच राहतो आणि करंट अकाउंटला रेकॉर्ड करतो आपण. हे जेवढं ॲडलेस केलं नाही सगळं करंट अकाउंटला रेकॉर्ड करतो. तर ती मेथड पण आपण शिकूया, ही मेथड पण शिकूया. भरपूर प्रॉब्लेम आपण इथं प्रॅक्टिस करणार आहोत. तुम्ही फक्त आमच्यासोबत कनेक्ट राहा. पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.